अंबरनाथच्या महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड मधून एसपी नगर जी आपली सोसायटी आहे तिथं 192 लोकांचं घरं तोडण्यात आली होती। आज कितीतरी वर्ष झाले, साधारणतः 12 वर्षापासून झालेले त्या लोकांना भाडं भेटत नाहीये, घर भेटत नाहीये, ते बिल्डिंग अर्धवट अशीच पडलेली आहे। आम्ही वारंवार लोकांना विनंती केलेली आहे, जे कोणी लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे या सर्वांकडे आम्ही जाऊन प्रेमाने अगोदर विनंती केली होती की लवकरात लवकरांचा विषय संपवा। 192 मधून 112 घर रेडी आहेत, ते देऊन टाका, भाडा देऊन टाका। परंतु आमची जी काही मागणी आहे ती बहिरा गाडावरती जात आहे, कोणी आमचा आवाज ऐकत नाही। या सर्व लोकांच्या तर्फे आज शासनापर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी आणि महाराष्ट्र झोपलेले अधिकारी ते झोपेला सहन करत होते, ते गांधीजीचे जे 3 बंदर आहे त्याप्रमाणे ते बघा, हे दिसत नाही त्या लोकांना। महाराष्ट्र अधिकारी झोपेला सहन करतात आहे, बघून पण बघत नाही, ऐकून पण ऐकत नाही आणि तोंडाने काय बोलत नाही। त्याच्या मुख्य बहिरा आणि आंधळा याचा सहन करणं प्रशासनाला आज खळबळून जाणारी महाराष्ट्राच्या विरोधात आणि त्या बिल्डरच्या विरोधात आणि शासनाकडे आमची मागणी पोहोचवण्यासाठी तहसीलदारांची मोर्चा घेऊन आलेले आणि या सर्व लोक त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी सामील झालेले। आपली एक गाडी म्हणून मॅडम आहे, ती आपली ब्लाइंड त्याचं काम करते। असे सर्व समाजाचे लोक, सर्व प्रकारचे लोक, आज कितीतरी वयस्कर लोक आलेली माझ्या पुढे या। आज मला सांगा, 15 वर्षापासून घर भेटलं नाहीये, अजून किती दिवस सुद्धा घर भेटणार नाहीये, किती वर्ष संघर्ष करायचा। मी आपल्या मार्फत शासनाला विनंती करतो की म्हाडाला त्वरित आदेश द्यावे आणि हे याचा जुना बिल्डरचं काम करत असेल तर यांचा करार रद्द करून नवीन विकासकाची नेमणूक करावी। मी आपले माननीय आमदार बालाजी केदीकर यांना विनंती करतो, त्यांनी सभागृहामध्ये याचं अधिवेशन चालू आहे, या विषयी सुनावा। माननीय खासदार श्रीकांत शिंदे यांना सांगतो आपल्या लोकसभेचा प्रश्न लवकरात लवकर उठवा आणि आपले पालकमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्फत हे लवकरात लवकर यांना न्याय द्यावा, त्यांचीच आमची मागणी आहे। 14 वर्ष झालं आम्ही घरं सोडलेली आहे। रामाचा वनवास संपतो पण आमचा वनवास संपलेला नाहीये। आमच्या जीवावर बिल्डर मोठे झाले, त्यांनी पैसे कमावले, पण आम्ही गोरगरीब तसेच राहिलो। आम्हाला अंबरनाथ मध्ये कोणी भाड्याचं घर देत नाही का, तर म्हणतात या लोकांची बिल्डिंगच बनत नाहीये। आम्हाला बिल्डिंग नाही बनत, आम्हाला आमचं घर पाहिजे, आमचं भाडं पाहिजे। 8 वर्षापासून आमचं भाडे राहिलेलं आहे सर, एकेकाचं भाडं 10-10 लाख रुपये राहिलेलं। आम्ही आज 6,600 प्रमाणे आम्हाला सांगितलेलं भाडं देणार। तरी महिला अशा आहेत की ज्यांना स्वतःच काहीच नाही। इथे अंबरनाथ सोडून लोक गेले का, तर इकडे आम्हाला भाडे भरायला होत नाही। किती आम्ही केवढे कष्ट, आम्ही माडाला आणि बिल्डरला आमचं एवढंच सांगणं आहे की आम्हाला आमचं घर द्या आणि भाडं द्या। आम्हाला खूप आमच्या हक्काचं घर, आम्ही भीक नाही मागत आहे, आमच्या हक्काचं घर आहे जे आम्ही तुम्हाला एक विश्वासाने दिलं होतं की आम्हाला नवीन घर आम्हाला मिळेल म्हणून। आमचे खूप कष्टाचे, आमच्या ज्या सासू सासरे आई वडील आहेत त्यांनी खूप कष्टाने कमावलेले, कोणी त्यांना कोणाला भ्रष्टाचार करून घेतलेले घर नव्हते।